शहरी क्षेत्रों में ठेका मजदूरों द्वारा नक्सलवाद बढ़ गया है। ऐसी तीखी आलोचना राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी के अध्यक्ष एवं वरिष्ठ मजदूर नेता यशवंत भाऊ भोसले ने की है। पिछले वर्ष की भांति इस वर्ष भी विश्व मजदूर दिवस के अवसर पर आज पिंपरी चिंचवड शहर के संत तुकाराम नगर क्षेत्र में राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी संगठन द्वारा मजदूर सभा का आयोजन किया गया। इस सभा में पिंपरी चिंचवड नगर निगम के सैकड़ों ठेका श्रमिकों और MIDC की बड़ी संख्या में ठेका श्रमिकों ने भाग लिया। इससे पहले नक्सलवाद ग्रामीण इलाकों में बढ़ रहा था। हालांकि अब राजनीतिक नेताओं और उनके ठेकेदारों के कारण शहरी क्षेत्रों में एक नया प्रकार का नक्सलवाद पनपने लगा है। यशवंत भाऊ भोसले ने आलोचना की कि शहरी क्षेत्रों में ये ठेकेदार बड़े पैमाने पर नक्सली कार्यकर्ताओं का आर्थिक शोषण कर रहे हैं और उनके अधिकारों को छीन रहे हैं। त्याच्या श्रमाचे पैसे चोरतो, त्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करतो, समाजाला पिळतो, तो नक्षलवादी, तो अतिरेकी। या ठिकाणी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये, महापालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आज परमनंट कामगारांच्या जागेवर कंत्राटी कामगार भरलेले आहेत आणि त्या कंत्राटी कामगारांना आमचं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरानं 27,000 पगार देते आणि ठेकेदार हा तिथलाच गुंड, शहरातला नामांकित गुंड अशा पद्धतीची हाताशी धरून त्यांनाच टेंडर दिलं जातंय आणि ते लोक 12 आणि 13,000 रुपये लोकांच्या हातावर ठेवतात। 400 लोकांचं टेंडर भरलं, 200 लोक कामाला लावतात, वर्षात 200 लोकांचे पैसे खातात आणि या पद्धतीनं महापालिकेची समाजाची लूट करणारे हे नक्सलिस्ट आहेत। त्यांच्यावर कारवाई करावी याबाबत आम्ही सरकारला त्या ठिकाणी मागणी करत आहोत। त्याचप्रमाणे माझा पक्ष भारतीय जनता पार्टी ही सतत श्रमिकांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे शेतकऱ्यांचं आशास्थान आहे। आज ज्या पद्धतीनं सरकार काम करत आहे त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये मला निश्चित खात्री आहे श्रमिकांना सरकार न्याय देईल। आजूबाजूला जे ठेकेदारांचे कोंडाळ निर्माण होऊन पक्ष सरकार हे कुठंतरी बॅकफुटवर घालवण्याचा प्रयत्न हे भांडवलदार करत आहेत, त्याला निश्चित तडा जाईल। या देश स्वतंत्र व्हावा, श्रमिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या हुतात्म्यांना तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा या समाजातल्या घटकांना न्याय मिळेल। बाबासाहेबांनी घडवून दिलेल्या संविधानाप्रमाणे श्रमिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, त्या दिवशी देश खऱ्या अर्थानं आजाद झालेला असेल। तशी पावलं पुढे टाकावीत अशी माझी विनंती राहील। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।